हा राऊतांना भाजप अजून कळालेलीच नाही. तुम्ही एक समजून घ्या, आता तर आमचं पूर्ण बहुमत आहे. जेव्हा सत्तेची वाटमारी साठमारी चालू होती, जेव्हा 2019 साली, तेव्हा सुद्धा भारतीय जनता पक्षानं आपल्या नगरसेवकांना, आपल्या आमदारांना कधीही हॉटेलमध्ये नेलं नव्हतं, हॉटेलमध्ये ठेवलं नव्हतं. किंबहुना मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत मी आपला होतो, मलाही फोन आला नव्हता. एवढा विश्वास आमच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्यावर, कार्यकर्त्यांच्यावर, नगरसेवकांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचा आहे. ज्यांचं घरात घर गळका आहे त्यांना बाकी सगळंच गळकं दिसतं. आवश्यकता आहे त्यांना त्यांची नगरसेवक सांभाळण्याची, आवश्यकता आहे त्यांना त्यांची पक्ष टिकवण्याची, ते त्यांनी करावं. भारतीय जनता पक्षावर बोलण्याची त्यांची लायकी, पात्रता, क्षमता काहीच नाही. त्यामुळं त्यांनी आता ते दुकान बंद करावं. आता यांच्या दुकानांना पाक वाट लागली, त्या शिवसेनेची, उद्धव ठाकरेंची, शरद पवारांची पण वाट लागलेली आहे. तेव्हा ते त्यांनी किमान आता तरी थांबावं आणि त्या शिवसेना, उभाटा सेनेला, राष्ट्रवादीला सुखानं जगू द्यावं. भाऊ खासदार नाही असं म्हणतायत की भाऊ प्रणिती शिंदेंनी आपल्यावर आज टीका केलेली आहे. आपण ज्या पद्धतीनं काल त्यांच्यावरती बोललेला होता, ते म्हणतायत की मी जे पत्र लिहिलं ते काँग्रेस जनांसाठी लिहिलं होतं आणि जया भाऊ हे स्वतः पूर्वश्रमिकचे काँग्रेसचे आहेत, त्यामुळे त्यांनी ते वाचलेलं असावं. मी काँग्रेसशी होतो हे सांगण्यासाठी त्यांच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. तेव्हा मी एवढंच सांगितलं की प्रणितीताईंनी, आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी मोठी केलेली काँग्रेस संपवण्याचं काम केलं. आयुष्यभर कष्ट करून शिंदे साहेबांनी जे कार्यकर्ते मोठे केले, जपले, सोबत घेतले, त्या कार्यकर्त्यांचं वाटोळं करण्याचं काम केलं. ज्यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांची गरज होती तेव्हा त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं. निवडणुकीमध्ये त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची आवश्यकता होती तेव्हा त्यांनी त्या लोकांच्या पाठीशी उभं राहिल्या नाही. त्यामुळे परिस्थिती अशी झाली की 2 नगरसेवक आल्यावर सुद्धा त्यांना त्याचं समाधान वाटतंय आणि 87 नगरसेवक आलेल्या भारतीय जनता पक्षावर टीका करण्याचं काम त्या करतात. त्यामुळं मी बोललो तर त्यांना लागायचं काही कारणच नाही. कारण आपण बघितलं असेल की एवढा मोठा पराभव झाल्यावर सुद्धा मोठ्या मनाने स्वीकारायला पाहिजे. यापेक्षा वेगळं माझं काय मत आहे. भाऊ आमदार नाही, त्यांनी पालकमंत्र्यांनी पैसे वाटले, पालकमंत्री गल्लीबोळातून फिरतोय, पालकमंत्र्यांच्या बद्दल खूप सन्मानानं त्या बोललेल्या आहेत. त्यामुळे माझं वाक्य लागण्यासारखंच आहे. का आपण दुसऱ्याचा सन्मान करा, आपलाही सन्मान करतील. भाऊ जयकुमार गोरे जे आहेत ते आम्हाला धमकी देऊ नये, मी राजन पाटलाला घाबरलो नाही, जयकुमार गोरेलाही घाबरणार नाही असं आमदार राजू खरे म्हणतात. कोण आहे मी त्यांना ओळखत नाही. राऊतांना भाजप अजून कळालेलीच नाही. तुम्ही एक समजून घ्या, आता तर आमचं पूर्ण बहुमत आहे. जेव्हा सत्तेची वाटमारी साठमारी चालू होती, जेव्हा 2019 साली, तेव्हा सुद्धा भारतीय जनता पक्षानं आपल्या नगरसेवकांना, आपल्या आमदारांना कधीही हॉटेलमध्ये नेलं नव्हतं, हॉटेलमध्ये ठेवलं नव्हतं. किंबहुना मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत मी आपला होतो, मलाही फोन आला नव्हता. एवढा विश्वास आमच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्यावर, कार्यकर्त्यांच्यावर, नगरसेवकांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचा आहे. ज्यांचं घरात घर गळका आहे त्यांना बाकी सगळंच गळकं दिसतं. आवश्यकता आहे त्यांना त्यांची नगरसेवक सांभाळण्याची, आवश्यकता आहे त्यांना त्यांची पक्ष टिकवण्याची, ते त्यांनी करावं. भारतीय जनता पक्षावर बोलण्याची त्यांची लायकी, पात्रता, क्षमता काहीच नाही. त्यामुळं त्यांनी आता ते दुकान बंद करावं. आता यांच्या दुकानांना पाक वाट लागली, त्या शिवसेनेची, उद्धव ठाकरेंची, शरद पवारांची पण वाट लागलेली आहे. तेव्हा ते त्यांनी किमान आता तरी थांबावं आणि त्या शिवसेना, उभाटा सेनेला, राष्ट्रवादीला सुखानं जगू द्यावं. भाऊ खासदार नाही असं म्हणतायत की दाखवलं गेलं त्यामुळे ते भाजपमध्ये गेले. आपण लोकसभेला कोणाकोणासोबत चर्चा केल्या,
आणि कुठं कुठं चालला होता याच्या संदर्भात मला चर्चा करायला भाग पाडू नका. मी संधी साधू आहे का काय भारतीय जनता पक्ष चांगला जाणतो. मी ज्या ठिकाणी आहे तिथं चांगलं काम करतो आणि आपण त्याचे साक्षीदार आहात. मी सांगायची आवश्यकता नाही. आणि ताईंना माझं सांगणं आहे, ताई जरा आत्मपरीक्षण करा. कसं दुसऱ्याकडे बोटं दाखवता. बघा आपलं घर कुठं आहे, आपली अवस्था काय, आपल्या पक्षाची अवस्था, आपल्या कार्यकर्त्यांची आवश्यकता. माझं म्हणणं एवढंच आहे की 2 आले तेवढंच नीट टिकवा आणि त्यांची काळजी घ्या, माझी काळजी घ्यायची आवश्यकता. उद्या झेडपीचा लास्ट दिवस आहे आणि 68 जागा आहेत. 50 पारचा नारा काय असणार आहे का झेडपीला? झेडपी 68 जागा आहेत. उद्या लास्ट दिवस आहे. जे आगामी झेडपी निवडणुकीत 50 पारचा नारा वगैरे काय असणार आहे का? मी आपल्याला सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचं कमळ सोलापूरच्या जिल्हा परिषदेवर फडकवणं हा आमचा नारा आहे. हे आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी आम्ही ताकदीनं प्रयत्न करू. भाऊ, सांगोल्यामध्ये काय सांगोल्यात शिवसेना आणि भाजपची युती असं शहाजी पाटील बापू म्हणतात. हो, आम्ही शहाजी बापू आणि मी सातत्याने सांगितलं, बापूंनी तेव्हाही सांगितलं, आजही आम्ही सांगतो की आम्ही समविचारी आहोत. त्यामुळं आम्ही युती करून निवडणूक लढू. भाऊ, या युतीत शेकअप सोबत असणार आहे. अजून खूप चर्चा चालू आहे. इथे परिस्थिती अशी आहे, आता काय होतं आणि 10 मिनिटांनी काय होईल भाऊ, महापालिकेत 75 पारचा नारा होता. आता दीपक आबा साळुंखे पाटलांचा प्रवेश कधी होणार आहे? कधी होणार आहे? तुमची इच्छा असेल तेव्हा. बापू, महापालिकेमध्ये 75 पारचा नारा दिला होता. त्या पद्धतीनं जिल्हा परिषदेमध्ये कुठला नारा किंवा काही वाटतं? मी तुला स्पष्ट आणि क्लिअर सांगितलं की भारतीय जनता पक्षाचा झेंडा सोलापूर जिल्हा परिषदेवर फडकवणं हा आमचा नारा आहे आणि ते उद्दिष्ट घेऊन आम्ही पुढे चाललो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.